दोन्ही संघाच्या खेळाडूंसाठी. गोलंदाजच्या उंबरठ्यावरती गोलंदाज साईश मात्रे, स्ट्राईक एंडवरती रजत मुंडे. रजत साठी टाकलेला चेंडू यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय. चेंडू लँड होतोय सीमारेषा, आउट ऑफ द बार. इट्स अ बिग हिट, चौकार. सांगणे संघाचा अरबाज, सांगणे संघाचा अरबाज या फलंदाजाला मी आमंत्रित करतो, आपण व्यासपीठावरती या. ज्याच्या बॅटमधनं पहिल्या 25 धावा 3 षटकाच्या सामन्यात पूर्ण झाल्यात आणि त्याने सुंदर क्षेत्ररक्षण, त्याच पद्धतीचे गेम चेंजर इनिंग खेळले. यावेळी शरीराचा वेध घेतलाय. एक धाव पूर्ण आली, एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती वाढ. तर टोटल 5 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंड वरती शार्दुल चौधरी, मॅन फ्रॉम तळेगाववाडी. ग्रामीणची ही टीम आता 3 आयकॉन खेळाडूचा समेत खेळ दाखवते तालुका वाईज संघाच्या विरोधात. साई बीट्स हे मात्र सक्षम झालेले आहेत, कारण त्यांना माहिती आहे या क्षणाचे साक्षीदार ते देखील आहेत. शार्दूलच्या बॅटमध्ये मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, पण या चेंडूवरती झेल निसटला आणि त्यानंतर मिळालं फलंदाजाला जीवदान. क्षेत्ररक्षकाची चूक कदाचित अंगलटी होऊ शकते. शार्दूल आज उत्तम दर्जाची कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय सुधीर शेठ मुंबई साहेबांचं या व्यासपीठावरती स्वागत केलं जातंय. आणि स्वागत मात्र पुन्हा एकदा मी मुख्य आयोजक सुजीजी देशमुख साहेबांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करावं. आडव्या बॅटने खेचलाय फटका, चेंडू जातोय आउट ऑफ द बार. इट्स अ चौकार. यस, थँक्यू. तर 10 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. रजतच्या बॅटमध्ये लागोपाठचे 2 चौकार म्हणावे नाहीत, पण 3 चेंडूचा सामना करताना 2 चौकार मात्र आलेत. सन्माननीय विनोद शेठ देशमुख साहेबांचं स्वागत केलं जात आहे. आणि स्वागत पुन्हा एकदा स्पर्धेचे मुख्य आयोजक सुजित शेठ देशमुख यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. साहेबांना विनंती, आपल्या स्वागत स्वीकार आपण करावा. हा उत्तुंग फटका, बिग 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 षटकार. निश्चितच आईवा कॅच पकडायला तिथे प्रेक्षक नव्हता, नाहीतर तुमच्या धुनावरती आईवा हा शब्द नक्की आला असता. सुमित स्मृती अष्टविनायक मित्र मंडळ सासगावच्या वतीनं आयोजित शृंखलेमध्ये तमाम क्रीडा रसिकांचं मी तुषार धुमाळ सहर्ष स्वागत करतो. दरम्यान बरसलाय मी तर म्हणेल रजत मुंडे, त्याची फलंदाजी मात्र आता बहरते. 16 वैयक्तिक धावसंख्येवरती खेळ करतोय तो. 4 चेंडूचा आतापर्यंत त्याने सामना खेळलाय, 5 चेंडूचा त्याने आतापर्यंत सामना केलाय. टोटल 16 धावा स्कोर कार्डवरती. पहिल्या इनिंगचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही काही येणाऱ्या षटकाचा खेळ बाकी. दुसरी षटकासाठी गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती गोलंदाज तर करण मडवी येते गोलंदाजी मार्कवर. मॅन फ्रॉम चिरले. तर करण नाहीये, पण शुभम मात्र गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती आलाय, वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन. हा चेंडू पंचांनी मात्र स्वेर घोषित केलाय. अवंतर धावांनी धावफलकावरती वाढ. टोटल 17 धावा धावफलकावरती आल्यात.
यावेळेस पंचांकडे पाहिलं जाईल. बॅटची कडा घेतली होती. आवाज देखील हलकासा आला, पण या आवाजावरती मात्र परतावा लागला. फलंदाज पहिल्या क्रमांकाचा बाद होणार. नेक्स्ट बॅट्समन तिसऱ्या क्रमांकावरती राहुल यादव. धावपालकरती धावा आहेत त्या 17चा खतरा मात्र यावेळेस टीम तळेगाववाडी संघाला पाहायला मिळाला. फलंदाज बाद होणार होता पहिल्या क्रमांकाचा शार्दुल चौधरी, ज्यानं 2 चेंडूचा सामना केला, 1 धाव धावपलकावरती लावली. निश्चितच राहुल मध्ये क्षमता आहे, राहुल मध्ये ताकद आहे, राहुल मध्ये नजाकत देखील आहे. राहुल या मैदानावरती अभिराज्य करू शकतो. सुरेखरित्या सन्मान देण्यास भाग पाडला. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू उचलण्याचं काम क्षेत्ररक्षक गोलंदाज करतोय. 1 धाव मिळेल. 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 18. आता स्ट्राईक एंड वरती रजत मुंडे, आणि याच्यावरती सगळ्यांच्या नजर आहेत. रजत कशा पद्धतीने कामगिरी करतोय हे देखील पाहिलं जाईल. आणि माझ्या माहितीनुसार खालापूर मधला पहिला बाईकमॅन असेल ज्याच्या माध्यमातून बऱ्याचशा बाईकची नोंद झालेली आहे. हा चेंडू ऑफस्टम्पच्या बराच बाहेर फेकला जातोय. पंचांनी दर्शवला स्वेर आहे. अवंतरच्या धावांमध्ये वाढ होईल. टोटल 19 धावा धावपलकावरती पूर्ण होत आहेत. पहिल्या 17चा खेळ आपण बघतोय, जिथे दुसरा गोलंदाज प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय, ज्याच्या माध्यमातून हा खेळ पूर्ण होतोय का गावदेवी गावटाउन संघाचा हे देखील पाहायला जाईल. पण रजत मुंडे जो यावेळेस आपण बघतोय तळेगावडी संघातनं खेळ करतोय, आणि लिलया त्याने 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावांच्या मदतीने टोटल 21 धावा धावपलकावरती पूर्ण. या षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग आउट क्रिकेट. यावेळेस 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चित होणार नाही. अचूक थ्रो मी तर म्हणेल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणि बऱ्याचशा ग्रामीण खेळाडूंना या 2 टीमच्या माध्यमातून जे काही खेळ होतोय त्याच्यातनं काहीतरी शिकण्याची संधी आहे. सर मला सांगतायत थ्रो अचूक केलाय, आणि तोही यष्टिरक्षकाच्या दिशेनं. आणि अशा वेळी आपण बघतोय धावा देखील घेतली जात नाही, म्हणजे धोक्याच्या टायमाला कसं स्वतःला सावरायचं हे सिद्ध केलं फलंदाजानं. आणि अशा वेळी आपण पाहिलं तर अचूकरित्या थ्रो देखील झालाय, म्हणजे क्षेत्ररक्षक देखील त्याच ताकदीचा पाहायला मिळतोय. गोलंदाजच्या उंबरठ्यावरती पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूनं गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू, आणि मात्र तारेला लागलाय. विद्युत तारेला हा चेंडू लागल्यामुळे चेंडू मैदानामध्येच थांबतोय. या चेंडूवरती पूर्ण होते 1 धाव. 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ. आणखीन एक सूचना असणार आहे, विद्युत तारेला चेंडू लागून जर कॅच घेतला गेला तर फलंदाज बाद असेल, आणि तोच चेंडू जर मैदानाच्या बाहेर गेला तर त्याच दिशेने चौकार षटकार आहे हे नक्कीच पंच सांगतील. पण या मैदानावरच्या या भौगोलिक रचनेमध्ये आपल्याला आता खेळ दाखवायचा आहे. 23 शॉर्टी चेंडू, आणि झेल निसटला. झेल सुटलाय तोही रजत मुंडेचा, आणि या झेल सुटल्यानंतर 1 धाव पूर्ण होते. 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ. सन्माननीय सुभाष शेठ हलपतराव यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं मी स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो.
आता खऱ्या अर्थानं करण गोलंदाजी मार्कवर येतोय. मॅन फ्रॉम चिर्ले, जर्सी क्रमांक 18, स्ट्राईक एंड वरती रजत मुंडे. मॅन फ्रॉम चांबार्ली, डाव्या हाताचा एक दर्जेदार फलंदाज आणि त्याच ताकदीचा गोलंदाज देखील. महाराष्ट्रामध्ये नव्हे तर साता समुद्रा पलीकडे जाऊन ज्यानं आपल्या गावाच्या नावाचा झेंडा उंचवला, तालुक्याचा झेंडा उंचवला, हा फलंदाज स्ट्राईक एंड वरती. चला टीम गावदेवी गावठाण, आपल्याला विनंती आहे वेळेचं उल्लंघन करू नका, अन्यथा आपल्याला पेनल्टीच्या आधाराखाली खेळ दाखवावा लागेल. आडव्या बॅटनं बिग हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूचा बाटला करतोय, चेंडू थांबणार नाही, जातोय वन धाव, 4 धावांसाठी चौकार. अठ्ठावीस धावांपर्यंत मजल मारली टीम तळेगाववाडी संघानं. अद्याप मात्र अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. आणखून एक आखूड टप्प्याचा चेंडू, पण चेंडू हवेमध्ये जास्त, लांबी कमी उंची जास्त होती. या चेंडूला अडवण्यामध्ये यश देखील आलंय, पण चेंडूवरती धावा देखील पूर्ण झाल्यात त्या 2. टोटल 30 धावा आहेत धावफलकावरती. हा उत्तुंग फटका, इट्स आउट ऑफ द पार. DFS ब्रँडेड षटकार. नक्कीच हा डॉन आहे, खालापूर तालुक्यातील एक विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज, डाव्याचा फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तो रजत मुंडे बरसतोय. धावफलकावरती टोटल धावा आहेत त्या 36. हा चेंडू स्वेर आहे, पंचांनी दर्शवलं. 11 चेंडू आणि 30 धावांचा खेळ करतोय रजत मुंडे आणि वैयक्तिक सांघिक कोट्यातील धावा आहेत त्या टोटल 37. आणखीन एक शॉर्ट पिच चेंडू थांबणार नाही, जातोय वन धाव सीमारेच्या पलीकडे. चौकार. चौकाराच्या साह्यानं धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल 41. गावदेवी गावठाण संघाचा आपण विचार केला ना, सर्व युवा खेळाडूंचा भरणा आहे. युवकांना संधी देण्याचं काम केलंय मडवी साहेबांना.
तर मडवी साहेबांचं देखील कौतुक करण्यास भाग पाडले या गोलंदाजांनी. क्षेत्ररक्षकांनी त्याच ताकदीचं फलंदाजी देखील होते ती तळेगाववाडी संघाची. आडव्या बॅटनं फटका घेतलाय, हा थांबणार नाही, हा जातोय आउट ऑफ द पार. इट्स अ बिग हिट. DFS ब्रँडेड सरकार. टोटल 47 धावा धावफलकावरती. हा सुरेख चेंडू सरळ बॅटने खेळलाय, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ मध्ये पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चित पूर्ण होतोय आणि आता मात्र कदाचित खेळूला दुखापत झालेली आहे मैदानामध्ये. टोटल 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा 49 आणि विजयासाठी 18 चेंडू आणि गावदेवी गावठाण संघाला गरज असणार ती 50 धावांची. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. लक्ष ठेवलंय ते गावदेवी गावठाण संघासमोर. क्षेत्ररक्षण स्वस्त आहे. दोन्ही सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. शेवटच्या षटकातले सर्वच्या सर्व म्हणजे 6च्या 6 चेंडू रजत मुंडे यांनी खेळले आणि त्यांनी धावा जमवल्यात त्या 2 षटकार आणि 2 चौकारांनी 24 आणि 1 अवांतर अशी 25 धावा मिळाल्यात. आव्हानात्मक धावसंख्या उभारली आहे तळेगाववाडी संघाने. विजयी लक्ष्य 18 चेंडू 50 धावांचा. धावांच्या पाठलागाला सुरुवात होईल. सलामीचे फलंदाज मैदानात जात आहेत. क्षेत्ररक्षण करणारा संघ एकत्र येऊन जल्लोष करून जोश निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हा एक रणनीतीचाच भाग आहे.
18 चेंडू आणि 50 धावांचं लक्ष्य. फलंदाजाची जोडी मैदानात. स्ट्राईकला येतो डावखुरा फलंदाज करण मडवी आणि त्याला साथीला येतो परेश ठाकूर. दरम्यान पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा. पहिला गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवर कुणाल पाटील. कुणाल पाटील टू करण मडवी. पहिला चेंडू खूपच उजव्या एसटीच्या बाहेर पंचांनी तो वाईड घोषित केलाय आणि धावसंख्येला पाठलागाला सुरुवात. अतिरिक्त धाव घेणे होते. धावसंख्या झालेली आहे ती 1. पहिलाच चेंडू खूपच बाहेर. सरळ चेंडू तडकवलाय 4 धावांसाठी. खूपच सुरेख फटका. फुलटॉस चेंडू होता. स्क्वेअरच्या दिशेने खणखणीत चौकार वसूल केलाय तो फलंदाज करणने. 50 धावांचा पाठलाग करताना. पहिल्या षटकातला दुसरा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा पार. चौकार. खूपच सुरेख फटका. वा 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 वा. लॉंग ऑफच्या दिशेने फटका तडकावलाय 6 धावांसाठी. दर्जेदार अशी फटकेबाजी. पहिल्या 3 चेंडूवरती चौकार चौकार आणि षटकार असे 14 धावा वसूल केल्यात त्या करण मडवीने. 14 धावा वसूल केल्यात आणि एक अतिरिक्त धावसंख्या. अशी एकूण धावसंख्या आहे ती बिनबाद 15. पन्नास धावांचं लक्ष्य आणि त्याचा पाठलागही जोरदार होतोय. दरम्यान पुढचा चेंडू. ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या गोलंदाजाच्या हातात फॉलो थ्रू मध्ये पकडलाय. कोणतीही धाव नाही. चेंडू जातोय निर्धाव. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आणि उत्कृष्टरित्या लॉंग ऑनला तडकावलाय तो 6 धावांसाठी. .75 सरासरी आवश्यक असताना 21 धावा बलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू आणि सरळ झेल
पकडण्यामध्ये चूक केली होती क्षेत्ररक्षकाने आणि एक धाव धावून पूर्ण केले ते फलंदाज किरण मडवीने. करण मडवीला मिळालेला जीवदान आणि हा सामना सटकतोय का तळेगाववाडी या संघाकडून बघूया. अतिशय घणाघाती फलंदाजी करी 2 षटकार आणि 4 चौकारांनी धावा पहिल्या षटकात जमवल्यात त्या 21 आणि शेवटच्या चेंडूवरती मिळालंय ते जीवदान. एकूण धावसंख्या पोहोचली ती 22 वर. आता मात्र 12 चेंडू आणि आवश्यक आहेत त्या 28 म्हणजे सरासरी 14 धावा प्रति षटकांची गरज आहे. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. जो नॉन स्ट्रायकरचा फलंदाज आहे परेश ठाकूर तो अद्याप एकही चेंडू खेळला नाही. बारा चेंडू आणि 28 धावांची गरज. सामन्याला सुरुवात करा लवकरात लवकर. लाईट कमी होत आहे. अजून एक सामना खेळवायचा आहे. लक्ष तसं कठीण होतं परंतु पहिल्याच षटकामध्ये 22 धावा जमवून ते आसान केलेलं आहे. बघूया 12 चेंडू 28 धावांचा पाठलाग होतोय का. कव्हर डोक्यावरून तडकवलाय 4 धावांसाठी. सुरेख फलंदाजी. सरळ क्षेत्राच्या हातात गेलेला आहे चेंडू. चेंडू फेक होते यष्ट्यांवरती. एक धाव धावून पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या पोहोचलेली आहे ती 27. आणि आता संधी मिळते ती नॉन स्ट्रायकरचा फलंदाज परेश ठाकूर याला. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पूल केलाय. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. सीमापार षटकार. पंचांचा इशारा. 6 धावांचा. परेशला मिळाली संधी आणि त्यांनी केलंय त्याचं सोनं. 6 धावा वसूल केल्यात. पुन्हा एकदा चेंडू तडकवला. चेंडू हवेत आहे पण वरून बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. 1 धाव धावून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धाव्याचा कोणताही प्रयत्न नाही. धावसंख्या पोचली. एका धावेने धावसंख्या झाली आहे ती 34. आठ चेंडू आणि 16 धावांची गरज. आठ चेंडू 16 धावांची गरज आहे. सुरेख फटका पॅरलल टू द ग्राउंड जातोय. 1 धाव धावून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होताना दिसतोय का नाही. आणि हा ओव्हरथ्रोचा प्रयत्न आणि फलंदाजाला काही ते समजलं नाही. फलंदाजाला वाटला चेंडू जातोय.
निश्चित प्रवीण सर आपण बघतोय फलंदाजाला माघारी यावं लागलं. रनआउटची विकेट. आता थोड्याशा आशा प्रफुल्लित झाल्या त्या टीम तळेगाववाडी संघाच्या. नौका फलंदाज मैदानामध्ये जातोय. अमित नाईक मॅन फ्रॉम एकटघर या गावातील हा खेळाडू आहे आणि स्ट्राईक एंडवरती फलंदाज आता आपल्याला पाहायला मिळेल परेश ठाकूर, ज्याची ओळख आहे उरण परिसरामध्ये मिनी कृष्णा सातपुते, ज्युनियर कृष्णा सातपुते म्हणून ज्याची ओळख आहे. आणि आपण फटकेबाजी देखील पाहिली या आधीच्या चेंडूवरती गुडघा टेकून त्याने प्रयत्न केला होता फटका मारण्याचा. पण आता येणाऱ्या गोलंदाजावरती जबाबदारी आहे. येणाऱ्या चेंडूवरती आता गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. गोलंदाज राहुल यादव. सुरेख चेंडू. यावेळेस या चेंडूला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. काडपेटच्या साहाय्याने आपण बघतो एक धाव पुढे झाली. सूर्याची किरणं आता प्रखर पाहायला मिळतात. आता सूर्य आस्थेला आलाय त्यामुळे वेळ वाया घालू नका. मॅचला लगेच सुरुवात करा. टोटल धावफलकावरती धावा आहेत त्या 36. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. मैदानावरती आपण बघतोय सर अतिशय सुंदर तुल्यबल खेळ चालू आहे. जसा खेळ व्हायला पाहिजे तळेगाववाडी संघाचा 3 आयकॉन घेतल्यानंतर तसा खेळ तालुका संघाच्या समोर त्याने केल्या. ठोसा इटकजा पत्तर से बीड बिग फाईट बिग लढत आपल्या समोर आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. अतिशय सुरेख कमबॅक म्हणता येईल. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 22 धावा ठोकल्या होत्या आणि या षटकांमध्ये धावा आल्यात त्या केवळ 14. आणि आता शेवटच्या 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्यात त्या 14 धावा. बघूया हे 6 चेंडू निर्णायक सामन्यातले निर्णायक 6 चेंडू कशा प्रकारची गोलंदाजी करणार आहे तो गोलंदाज संदेश मुंडे मॅन फ्रॉम चांबर्ली गावचा खेळाडू. पंचांच्या डाव्या बाजूनं डाव्या हाताचा गोलंदाज कशा पद्धतीची किमया करतोय. स्ट्राईक एंड वरती परेश ठाकूर. परेश साठी टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर लेग ब्रेक पद्धतीनं पाहायला मिळाला. चेंडूने उसळी घेतली सरळ विसावल्या प्रेक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. गरज आहे शेवटचे 5 चेंडू आणि 14 धावांची. 5 चेंडू मध्ये 14 धावांचं समीकरण सोडवायचंय. किती पाहिजे भाई? 14 पाहिजे. हा चेंडू स्वेर आहे आणि बलिदान दिलं मी तर म्हणेल. फलंदाजानं स्वतःचं बलिदान दिलं या चेंडूवरती. दुसऱ्या फलंदाजाला आपल्या जागेवरती आणण्यासाठी आता स्वतः रनआउटच्या माध्यमातून तो आउट होतोय. परेशला मी तर म्हणेल थांबणं गरजेचं होतं कारण की त्याला मात्र चेंडू आता खूप चांगल्या पद्धतीनं दिसत होता खेळपट्टीवरती. पण अशा माध्यमातून आपण बघतो तो बॅकफूट वरती आला. अर्थातच पॅव्हलियनच्या दिशेने आलाय. कदाचित हा निर्णय अंगलट येऊ शकतो टीम गावदेवी गावठाण या संघाच्या माध्यमातून. पण आता नौका फलंदाज मैदानामध्ये जातोय साईश म्हात्रे मॅन फ्रॉम जासई गावचा हा खेळाडू. पण रजत मुंडे नंतर आपण बघतोय गोलंदाज संदेश मुंडेनं चांगलं कमबॅक केलंय. रजत मुंडेनं जशी फलंदाजी केली तसं गोलंदाजी करतोय संदेश मुंडे. हा सुरेख फटका अर्थातच जातोय आउट ऑफ द पार. इट्स अ बिग हिट. षटकार. सर आता खऱ्या अर्थानं असं वाटतंय का जे बलिदान दिलं गेलं होतं ना फलंदाज परेश ठाकूरचं ते बलिदान वाया गेलेलं नाहीये. आणखी एक उत्तुंग फटका. इट्स अ बिग 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 षटकार. धन्यवाद. टोटल 49 धावा धावफलकावरती आल्यात. मी सांगडे संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपण टॉस साठी या. त्यांना आयकॉन आहेत का? त्यांना आयकॉन. आणि या चेंडूवरती आपण बघतोय एक धाव पूर्ण करताना
यष्ट मात्र वाकवल्या क्षेत्ररक्षकानं, पण धाव पूर्ण झाली आणि हा सामना जिंकला गावदेवी गावठाण संघानं. विनंती असेल टीम सांगडे संघाच्या संघनायकाला आणि विनंती असेल गावदेवी गावठाण संघाच्या संघनायकाला पण टॉस साठी या. पण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच